जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि खरोखर परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, देवाने हा सुंदर असा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला गौरव देऊ. आणि खरोखर देवाने हा सुंदर असा दिवस तुम्हाला आणि मला दिलेला आहे, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानू. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, हा सुंदरसा दिवस तू आम्हा प्रत्येकाला दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आणि प्रिय प्रभू येशू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू, मी नाही तर तू तुझ्या लोकांसंगती तू बोल आणि येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं आणि आध्यात्मिक वाढीचं असं होऊ दे. आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तू प्रगट कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. हे देवा, या सकाळच्या समयी आमच्या सर्वांचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, समस्या, अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. प्रभू, आजचे उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आज आम्ही पाहणार आहोत यहोशुआ याचा 7वा अध्याय. त्यापूर्वी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना देवबाप आपल्याला त्याच्या पवित्र वचनांमधून मार्गदर्शन करत आहे. तो आमच्याशी बोलत आहे आणि आपण जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेत घालू आणि जास्तीत जास्त वेळ त्याच्या सहवासात घालू. कारण परमेश्वराशिवाय, देवाशिवाय आमच्या जीवन शून्य असं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, प्रार्थनेमध्ये राहा, बायबल वाचन करा, उपासामध्ये राहा. देवबाप तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण पाहणार आहोत यहोशुआ याचा 7वा अध्याय. आणि 7व्या अध्यायामध्ये आपण आल्यानंतर ह्या ठिकाणी पहा, मागील 6व्या अध्यायामध्ये यरीहोचा देवाने कसा पाडाव केलेला आहे. यरीहो शहर हे इस्रायल लोकांना कसं, यरीहो शहरावरती परमेश्वराने कसं इस्रायलाला विजय दिलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि मग यरीहो शहरामध्ये ज्या परमेश्वराने समर्पित वस्तू इस्रायल लोकांना तिथे जमा करायला लावल्या होत्या, त्या समर्पित वस्तू काही एका व्यक्तीने, म्हणजे आखान नावाचा जो व्यक्ती होता, त्यांनी आपल्या घरामध्ये त्या समर्पित वस्तू लपून ठेवलेल्या आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग जो आखान होता, आखान नावाचा व्यक्ती होता, त्याने ह्या इस्रायल लोकांमध्ये बघा कसं पातक केलेलं आहे ते आपण पाहूया. आणि बघा, या आखानासारखंच पातक आज जगामध्ये लोक करत आहे. जे परमेश्वराला समर्पित केलेल्या वस्तू आहे, समर्पित केलेल्या जे गोष्टी आहेत, त्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, काही गोष्टी घेऊन त्यांनी आपल्या घरामध्ये त्या लपून ठेवलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, तेव्हा इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूच्या बाबतीत विश्वासघात केला. यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जिरह याने समर्पित वस्तूपैकी काही ठेवून घेतल्या. आणि म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्वेस बेथ आवेनाजवळ आय नगर आहे, तिकडे यहोशुआने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा, तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशुआकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांना तिथे जावयास नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आई नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांना
जाण्याची कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहे. म्हणून लोकातले सुमारे 3000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला आणि आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून तर शबरीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतारणीपर्यंत त्यांना मारीत दिले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. बघा, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये पाप येतं त्यावेळेस असे परिणाम भोगावे लागतात. आता इस्रायलामध्ये जेव्हा यहोशुवाने आज्ञा केली, परमेश्वराने यहोशुवाला सांगितलं की जे सोने चांदी काय असेल, चांगल्या वस्तू, चांगले गुरेढोरं, ते सर्व परमेश्वराला समर्पित म्हणून त्या ठिकाणी ठेवायचं होतं. परंतु ह्या ठिकाणी वचनामध्ये स्पष्ट सांगितलं की इस्रायलाने विश्वासघात केलेला आहे. बघा, आता ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये दिसते, त्यांच्या जीवनामध्ये दिसते की एका व्यक्तीमुळे हे पाप संपूर्ण इस्रायलावर आलेलं आहे. त्या ठिकाणी एका व्यक्तीने हे पाप केलं, परंतु ह्या ठिकाणी संपूर्ण इस्रायलाचं नाव त्या ठिकाणी परमेश्वराने घेतलेलं आहे की इस्रायलाने विश्वासघात केलेला आहे. आणि याचा परिणाम असा झाला की आय नगरावरती चढाई करताना जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी माणसं हेरायला पाठवले यहोशुवाने, तेव्हा ते म्हटले की ते थोडकेच आहे, तर आम्हाला सगळे जायची गरज नाहीये, 2 किंवा 3000 लोक बास होतील. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी चढाई केली आणि त्या चढाईचा असा परिणाम झाला की तेथील आय नगराच्या लोकांच्या पुढे इस्रायल लोकांचा टिकाव लागला नाही. सुमारे 36 माणसे त्यांच्यातली मरण पावली. आता हा कशाचा परिणाम झालेला आहे? पापाचा परिणाम झालेला आहे. त्यांना ह्या ठिकाणी अपयश मिळालेलं आम्हाला दिसत आहे. आणि जेव्हा अपयश मिळतं, काही ना काहीतरी आमच्या म्हणजे इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे. परमेश्वराची समक्षता त्या ठिकाणी तुटलेली आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव त्यांच्यामध्ये नव्हता. का नव्हता? तर त्यांनी त्या ठिकाणी पाप केलं होतं. देवाने दिलेली आज्ञा त्यांनी त्या ठिकाणी मोडलेली होती. एका व्यक्तीमुळं त्या ठिकाणी संपूर्ण इस्रायलला अपयशाचा परिणाम भोगावा लागला होता. त्या ठिकाणी त्या दिवशी त्यांना विजय मिळाला नाही. प्रियांनो, आजही आमच्या मंडळींमध्ये, चर्चमध्ये असेच लोक आहे, समर्पित वस्तू आपल्यासाठी घरामध्ये आणून ठेवतायत. आज ते करत आहेत त्या गोष्टी आणि मग त्या ठिकाणी देवाचं काम होत नाही. भले तुमच्याकडे भरपूर माणसे असतील, परंतु त्यामध्ये जर देव नाही, त्यामध्ये जर देवाची सहमक्षता नाही, देवाची सहभागिता नाही, तर प्रियांनो त्या मंडळ्या काही कामाच्या नाहीत प्रियांनो. कारण त्या मंडळ्या नाशाकडे नेणाऱ्या आहेत. स्वर्गाच्या राज्याकडे नेणाऱ्या नाही, प्रभूच्या राज्याकडे नेणाऱ्या नाही, तर नाशाकडे नेणाऱ्या मंडळ्या आज उभ्या आहेत प्रियांनो. स्वतः देवापासून दूर चाललेले आहेत, परंतु मंडळीला देखील देवापासून दूर घेऊन चाललेले आहेत. जगातल्या चाली रीती आज मंडळीमध्ये दृढ होत आहेत. बघा, करिंथेतील मंडळीमध्ये असेच प्रॉब्लेम होते, मूर्तीपूजेचे प्रॉब्लेम होते, खाण्यापिण्याविषयीचे प्रॉब्लेम होते. परंतु जेव्हा पौल हा देवाचा दास त्याला कळालं, त्यावेळेस त्यांनी करिंथेतील मंडळीला पत्र लिहिलं आणि त्या मंडळीला त्यांनी त्या पत्रामध्ये सुरेख असं वर्णन त्या मंडळीला केलेलं आहे, सुरेख असं मार्गदर्शन त्या मंडळीला केलेलं आहे आणि त्या मंडळीला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर काढलेलं आहे. परंतु आज जर आम्ही मंडळांना जर मार्गदर्शन केलं, तर आज जर जे लोक मार्गदर्शन करणारे आहेत त्या सर्व लोकांना मंडळातून हद्दपार केलेलं जातं. त्या लोकांसंगती मंडळातील लोक संबंध ठेवत नाही. पुढारी सांगतात त्यांना की या लोकांसंगती तुम्ही राहू नका, या मंडळी फोडणारे लोक आहेत. परंतु प्रियांनो, आज ऍक्च्युली ते स्वतः मंडळीला देवापासून दूर घेऊन जात आहे. ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे. आणि इस्रायल ही एक मंडळी आहे. इस्रायल ही एक देवाची मंडळी आहे आणि देवाच्या मंडळीमध्ये जेव्हा आखानासारखा एक व्यक्ती पाप करतो, त्यावेळेस या संपूर्ण मंडळीला पापाचा परिणाम भोगावा लागतो.
आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही आमचं जीवन पवित्र शुद्ध देवाच्या आज्ञेनुसार चाललेलं पाहिजे. देवाच्या समर्पित वस्तूमधून आम्ही काही एक स्वतःसाठी घेतलं नाही पाहिजे, कारण ते देवाचं आहे. देवाच्या वस्तू त्या देवाच्याच असतात, त्या आपल्या होत नाही. आणि म्हणून देवाच्या सेवकांनो, दासांनो, जे देवाला समर्पित केलेलं आहे ते देवासाठी राहू द्या. त्यातून आपल्यासाठी खर्च करायला काही घेऊ नका. देवाने जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे ते तुम्ही अवश्य घ्या. त्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे, त्यामध्ये तुम्हाला बरकत आहे, त्यामध्ये तुमची वाढ आहे. परंतु जर देवाच्या सेवेतून तुम्ही जर पैसा तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या मौजेसाठी, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी तुम्ही जर खर्च करत आहात, तर प्रियांनो, तुम्ही त्या मंडळीचं मांस खाणारे लांडगे आहात. देवबाप मला क्षमा करू या सकाळच्या वेळ, पण ती सत्य परिस्थिती आज मंडळांमध्ये आहे. प्रियांनो, आज या इस्रायलमध्ये तसंच झालं. आखानाने पातक केलं, आखानाने त्या ठिकाणी समर्पित वस्तू स्वतःसाठी घेऊन ठेवल्या, तर ह्या ठिकाणी त्या आई नगराच्या लोकांची चढाई इस्रायलावरती झालेली आहे. आणि मग यहोशुआला कळालं 6व्या वचनामध्ये की यहोशुआने आपले कपडे फाडले आणि तो इस्रायलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशुआ म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करवायला तू ही प्रजा यार्देने पार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देने पलीकडेच का राहिलो असतो तर किती बरे झाले असते. हे प्रभू, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली. आता मी काय बोलू, कारण कनानी लोक आणि हे देशातील सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील. तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? आता यहोशुआ परमेश्वराला आव्हान करत आहे त्या ठिकाणी. तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, उठ, असा का पालथा पडलास? इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. हे देवा बोलत आहे. आज परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याशी केलेला करार प्रियांनो आपण मोडत आहोत. आम्ही आमच्या पायदळी तुडवत आहोत आणि त्याचे परिणाम आहेत आज आमच्या मंडळांवरती हल्ले होत आहेत. त्याचा परिणाम आहे इतर राष्ट्रातील लोकांना मंडळांचा धाक राहिलेला नाही आहे. का राहिलेला नाही? कारण देवाचं सामर्थ्य आज तुमच्यामध्ये नाही. देवाचं सामर्थ्य आज तुमच्या मंडळामध्ये काम करत नाही. वचनाचं सामर्थ्य आज तुमच्या मंडळांमध्ये नाहीये. तुम्हाला सांगता येत नाही राहिलेलं की जिवंत देव कोण आहे, काय आहे. का सांगता येत नाही? कारण देवाच्या सहवासात तुम्ही जीवन जगत नाही. एक बिझनेस म्हणून तुम्ही आज देवाची सेवा करत आहात. मी सगळ्या सेवकांच्या बाबतीत बोलत नाही प्रियांनो. आज लोकांना काय वाटतं, थोडंसं गायला आलं, थोडंसं वाजवता आलं की झाला पाळक, झाला देवाचा सेवक. नाही, अभिषेक तुमच्यावरती आहे का? देवाचं सहवास तुमच्यावरती आहे का? देवाने तुम्हाला कॉलिंग केलं आहे का? देवाने तुम्हाला सेवेसाठी निवडलेलं आहे का? बळजबरी जर तुम्हाला कोणी पदावरती चढवलेलं असेल तर प्रियांनो, ती मनुष्याकडून नेमणूक आहे, देवाकडून तुमची नेमणूक आहे का? मी असं का बोलत आहे? कारण देवाने निवडणं हे खूप महत्वाचं आहे सेवेसाठी. प्रियांनो, आज आम्ही मनुष्याच्या मनाप्रमाणे नाही तर परमेश्वराच्या इच्छेने सेवा केली पाहिजे. आता ह्या ठिकाणी इस्रायलाने परमेश्वराचा करार मोडलेला आहे, देवाचा करार मोडलेला आहे आणि म्हणून इस्रायलाला ही शिक्षा भोगावी लागली आहे. स्वतः परमेश्वर यहोशुआ संगती बोलत आहे, इस्रायलाने करार मोडलेला आहे, माझा शब्द मोडलेला आहे, त्यांनी पाप केलेला आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडलेला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केलेली आहे. हो, आज मंडळांमध्ये हे भयानक पाप आहे, चोरी आणि लबाडीचं. मंडळांचे पुढारी ढळढळीत खोटं बोलतात, ढळढळीत चोऱ्या करतात, ढळढळीत लबाड्या करतात आणि देवाच्या क्रोधाला ती कारणीभूत ठरत आहे.
मंडळीला पण नरकात घेऊन चाललेत, देवापासून दूर घेऊन चाललेत आणि स्वतःही नरकामध्ये चाललेले आहेत. प्रियांनो, आजच सावध व्हा, पश्चाताप करा आणि या शेवटच्या काळामध्ये स्वतःला तयार करा आणि देवाच्या भावी क्रोधापासून, देवाच्या भावी पिढेपासून तुम्ही वाचा. परमेश्वर देव तुम्हाला या सकाळच्या वेळी आव्हान करत आहे. आखानाचं पातक जर आपल्या जीवनामध्ये असेल तर ते आजच मंडळीमधून काढून टाकूया, आपल्या जीवनामधून काढून टाकूया. कारण देवाच्या बाबतीत आपण सिरियस होऊया, गंभीर होऊया. देवाच्या बाबतीत जर आमच्या जीवनामध्ये गंभीरता नसेल तर परमेश्वर देव कदापिही तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. आज या सकाळच्या समयी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये विचार करणार आहोत. मला आठवत आहे, मी जेव्हा अलायन्स मिशन मध्ये असिस्टंट पास्टरचं काम करत होतो तेव्हा त्या ठिकाणी मी प्रार्थनेला जायचो, व्हिजिटला जायचो. भरपूर मंडळी होते त्या ठिकाणी. प्रियांनो, सेवा करत असताना तेथील लोकांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत असताना अनेक प्रॉब्लेम, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. तर त्या चर्चचा नियम होता की जे काही तुम्ही द्याल ते सर्व तुम्ही मंदिरामध्ये घेऊन या. आणि बरोबर आहे, जर आम्हाला चर्च वेतन देत आहे, चर्च जर आम्हाला पगार देत आहे, तर प्रियांनो, आम्हाला बाहेरचे जे पैसे देत आहेत ते घेण्याचा अधिकार नाही. ते सर्व दान, समर्पित वस्तू आम्ही चर्चमध्ये प्रामाणिकपणे जमा केल्या पाहिजे. आणि प्रियांनो, खरोखर मी सांगतो की मी त्या ठिकाणी एकही रुपया त्या मंडळीकडून घेतला नाही. परमेश्वराने आणखी मला त्या ठिकाणी आशीर्वादित केलं आणि आजपर्यंत परमेश्वर देव मला आशीर्वादित करा. मी कोणाकडे भीक देखील मागितली नाही. मी भीकच म्हणतो. आम्ही स्वतःहून मागणं म्हणजे भीक मागितल्यासारखं, स्टँडर्ड भिकारी. तर देवाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आम्हाला न मागता परमेश्वर आम्हाला देतो. प्रियांनो, आम्ही भिकारी नाही, तर आम्ही देवाचे दास आहोत. आणि जेव्हा आमचा मालक परमेश्वर आहे तर तो आमच्या सर्व उत्तम पदार्थांनी तो आमची काळजी घेतो. आणि ह्या लोभापायी आज अनेक सेवक देवापासून दूर जात आहेत. अनेक प्रॉब्लेम त्यांच्या जीवनामध्ये आहेत, अनेक समस्या त्यांच्या जीवनामध्ये आहेत. आकानासारखं पाप जर आमच्या जीवनामध्ये आलं तर परमेश्वर देव त्याची सहभागिता काढून घेतो आणि मग आम्हाला परक्यांच्या हातून आम्हाला मार मिळतो आणि त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अपयश येतं. प्रियांनो, आज परमेश्वर देव या ठिकाणी इस्रायलचं पाप देवाने उघड केलेलं आहे. आणि मग चोरी आणि लबाडीचं पाप आज मंडळांमध्ये आहे. एकमेकांच्या विरुद्ध बोलण्याचं पाप मंडळांमध्ये आहे. या सर्व पाप, या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामधून काढायच्या आहे. तर प्रियांनो, मग त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहे म्हणून इस्रायल लोकांना व आपल्या शत्रूपुढे टिकाव धरता आला नाही. ते आपल्या शत्रूंना पाठ दाखविता, कारण ते शापित झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही, हे परमेश्वर देव सांगत आहे. त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. बघा, परमेश्वर देवाने यहोशुआला सांगितलेलं आहे. तर ओठ लोकांना शुद्ध कर. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, लोकांना शुद्ध कर. त्यांना सांग, उद्या तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहे. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमचा शत्रूंच्या पुढे टिकाव लागणार नाही. बघा, खूप मोठी गोष्ट नव्हती, परंतु देवासाठी जी छोटी गोष्ट आहे ती देखील मोठी आहे. त्या वस्तू काढल्याशिवाय शत्रू पुढे तुमचा टिकाव धरता लागणार नाही. प्रियांनो, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत, त्या आम्हाला काढायच्या आहेत. आमचा टिकाव या जगामध्ये लागणार नाही.
आमचा टिकाव आमचा शत्रू सैतान याच्या पुढे लागणार नाही. म्हणून परमेश्वर देव सांगतो की शुद्ध व्हा, पवित्र व्हा. तुमचा टिकाव या शत्रूच्या पुढे लागणार नाही, धरता येणार नाही. प्रियानो, आज या सकाळच्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये डोकून पाहूया. आकानासारखं जर पाप आमच्या जीवनामध्ये आहे तर प्रियानो पटकन काढून टाकूया. कारण परमेश्वर देव आमच्याशी राहणार नाही. का राहणार नाही? तर आकानाचं पाप आमच्या जीवनामध्ये आहे. पश्चाताप करा. आणि मग पुढे पहा, या ठिकाणी सर्व वंश आले. आणि मग 15व्या वचनामध्ये सांगितलं परमेश्वराने की ज्याच्या जवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वांस अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे आणि इस्रायलामध्ये मूर्खपणा केला आहे. बघा, जेव्हा आम्ही परमेश्वराची आज्ञा मोडतो त्यावेळेस परमेश्वर एकदम कडक रीतीने त्या ठिकाणी शासन करतो, हे आम्हाला दिसत आहे. आणि मग यहोशुआ मोठ्या पहाटे सुटून इस्रायलाचा एक एक वंश समोर आला. त्यावेळी यहूदा वंश पकडला गेला. मग यहूदा वंशातील सर्व कुळे समोर आले. तेव्हा जेरह कुळ पकडले आणि जेरहच्या कुळातील सर्व घराणे समोर आणण्यात आली. तेव्हा जब्दीचे घराणे पकडले गेले आणि त्याच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला समोर करण्यात आले. तेव्हा यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जेरह पकडला गेला. तेव्हा यहोशुआ आकानाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान, त्याच्या पुढे कबूल कर. तू काय केले ते आता मला सांग, माझ्यापासून काही लपू नको. आखानाने यहोशुआला उत्तर दिले, मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केला आहे आणि मी जे केले ते हे, लुटीमधील एक चांगला शिनारी झगा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीमध्ये पुरल्या आहेत, रुपये खाली आहे. तेव्हा यहोशुआने जासूस पाठवले आणि त्या डेऱ्याकडे ते धावत गेले आणि पहा, त्याच्या डेऱ्यात त्या वस्तू लपवलेल्या होत्या, त्या खाली रुपये होते. आणि त्यांनी डेऱ्यातून काढून यहोशुआ आणि सर्व इस्रायल लोक यांच्या पुढे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. तेव्हा नंतर यहोशुआने त्यांच्या बरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी आखान बिन जेरह याला, त्यांच्या बरोबर ते रुपये, ती जागा व ती सोन्याची वीट, त्यांचे मुलगे, त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडे, मेंढरे व त्याचा डेरा व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व आकोर खिंडीत नेले. यहोशुआ म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिला? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले आणि त्यावर त्यांनी एक मोठी दगडाची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला आणि ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर म्हणजे त्रास देणारी खिंड म्हणत आले आहे. अशा प्रकारे आखानाचा इस्रायलातून सर्व नाश झाला. आखानाचं पातक परमेश्वराने काढला. बघा, त्यांनी पाप केलं, परंतु त्याच्या संपूर्ण कुटुंबाला, त्याच्या सर्व संपत्तीला, त्याच्या सर्व गुरेढोरे, शेरडे, मेंढरे यांना त्या ठिकाणी दगड मार करून जिवंत जाळण्यात आलेला आहे. एवढी भयानक शिक्षा परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेला आहे. भयानक दंड आखानाला दिलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आखानाचा स्वभाव जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर प्रियांनो तो आजच काढून टाका. कारण परमेश्वराला चोरीचा आणि लबाडीचा वीट आहे. आखान तुमच्यामध्ये लपलेला असेल तो आजच काढून टाका. पश्चाताप करा, परमेश्वराच्या पुढे या, गुडघे टेका आणि परमेश्वराला म्हणा, प्रभू मी चुकलेलो आहे, मी अपराध केलेला आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. हे देवा, तू माझ्या पापाची शिक्षा माझ्या लेकरा बाळांना देऊ नकोस, मंडळीला देऊ नकोस, तुझ्या लोकांना देऊ नकोस. हो प्रभू, तू आज आम्हाला तू स्पर्श कर, पापांची क्षमा कर. प्रियांनो, हा कृपेचा काळ आहे. प्रभू आज तुम्हाला तुमच्या पापांची तो क्षमा करू इच्छित आहे. आखानाचं पाप तुम्ही मंडळीतून काढून टाका, देवाच्या लोकांमधून काढून टाका.
कारण एका व्यक्तीमुळं संपूर्ण इस्रायलाला तो परिणाम भोगावा लागत आहे. संपूर्ण देवाच्या लोकांना तो परिणाम भोगावा लागलेला आहे. संपूर्ण तुमच्या मंडळीला सामोरं जावं लागणार आहे. प्रियांनो, चुकीच्या गोष्टी मंडळीतून काढून टाका. चुकीच्या गोष्टी मंडळीतून बाहेर काढून टाका. प्रियांनो, आज मी तुम्हाला सकाळी आव्हान करत आहे. तर चला आपण प्रभू परमेश्वराच्या पुढे येऊया आणि त्या परमेश्वराला आम्ही सांगूया की प्रभू, तो आज आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव. या सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पापापासून, आखानाच्या सारख्या पापापासून प्रियांनो आम्हाला देवाने दूर ठेवावं. आणि मग पहा, परमेश्वराची सहभागिता तुमच्या जीवनामध्ये पाहिजे तर आखानाचं पाप आजच आमच्या मंडळीतून बाहेर आम्ही काढलं पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. आज आमच्या मंडळांमधून प्रिय प्रभू येशू आखानाचं पातक तू काढून टाक आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या सेवकांना शुद्ध, पवित्र आणि प्रिय प्रभू येशू तुझी सेवा करत असताना पवित्रपणे, प्रामाणिकपणे करावे यासाठी प्रभू त्यांना तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. होय पित्या, प्रत्येक ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू प्रभू. आज जे दुःखी आहे, पीडित आहे, कदाचित आखानासारख्या पाप केल्यामुळे पीडित आहे, दुःखित आहे, हो पित्या परमेश्वरा, त्यांच्या सर्व अपराधांची, पापांची तू त्यांना क्षमा कर आणि सर्व आजार आलेले त्यांच्यावर शाप प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. ते बापा, सर्व पापातून त्यांची मुक्तता तू कर, सर्व शापातून त्यांची मुक्तता कर आणि आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. जे लोक प्रवासामध्ये आहेत त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर. जे लेकरं शिक्षण घेत आहेत त्यांना तू ज्ञानबुद्धी चातुर्याने तू भर. ज्या लेकरांना जॉब नाहीत प्रिय प्रभू येशू त्यांना तू जॉब तू दे. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे, कुटुंबामध्ये कलह आहे, भांडणं आहेत, भानगडी आहेत, पती पत्नीचं पटत नाही प्रभू, त्या सर्व दुष्टांनी लावलेल्या कुटुंबामध्ये पीडा आहे, त्या सर्व नासूर येशूच्या नावामध्ये सर्व शांती, सर्व पीडा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे. तू पवित्र असा परमेश्वर दे बापा. आमचं जीव, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो आणि तुझं गौरव होते. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर आहे. तू आमचा ताबा घे. आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि प्रभू, जे सेवक दासदासी प्रामाणिकपणे सेवा करत आहे त्यांना तू आणखी आशीर्वादित कर आणि प्रभू त्यांना तू तुझ्या राज्यामध्ये प्रतिफळ देणार आहेस. होय पित्या परमेश्वर, तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष असतील, काही तुम्हाला अडचणी असतील, काही प्रार्थना करायचे असेल तर प्रियांनो 9730301668 या क्रमांकावरती संपर्क साधा. व्हॉट्सअपला तुम्ही नोट्स टाकू शकतात, मेसेज टाकू शकतात आणि देवाचं गौरव त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि प्रियांनो, देवबाप तुम्हाला तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.